आता एव्हाना सुरुवात सुद्धा केली असेल. मग त्यामध्ये आले फराळ, शॉपिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि हे सगळं करता करता तुम्हाला थकवा हा नक्कीच आला असेल. आणि हा थकवा कसा दूर करायचा हे घालवायला तुम्ही अनेक वेगवेगळे ब्युटी ट्रीटमेंट्स नेहमी शोध घेत असता. असाच कोणत्या तरी ब्युटी ट्रीटमेंटचा शोध घ्यायला आज आपण आलो आहोत यू अँड मी सलॉन मध्ये. ब्युटी सलोन अँड स्पाच्या वतीने माझ्याबरोबर आहे तिथले ब्युटी एक्सपर्ट इरशाद खान. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. मी मराठी के विशेष कार्यक्रम में आपका बहुत बहुत स्वागत है. थैंक यू. जैसे कि मैंने कहा कि यार सारे त्यौहार एक के पीछे एक लगकर आ चुके हैं और सबसे बड़ा त्यौहार है दीपावली. दीपावली के लिए सबसे खास ट्रीटमेंट आपके सलोन में ऐसे कौन सी है जो खास करके स्ट्रेस रिलीव करने के लिए है, साथ ही साथ आपके तन बदन और दिल को सुकून दे? ऐसे सबसे पहला कौन सा ब्यूटी ट्रीटमेंट हम देखने वाले हैं? यू एंड मी ब्यूटी सलोन स्पा की तरफ से जो स्पेशल ट्रीटमेंट है, जो स्ट्रेस रिलीफिंग हमारा पेडिक्योर है, उसका नाम है रॉयल पैराफिन पेडिक्योर. इससे आपका कंप्लीट बॉडी रिलैक्सेशन होता है, साथ साथ आपके पैरों में जो आपकी फीट में जो वेन्स थकावट है वो स्पेशल मसाजेस से एंड ट्रीटमेंट से जो वैक्स हमारा स्पेशली है जिसको हम पैराफिन वैक्स बोलते हैं, उससे सारा स्ट्रेस आपका रिलीफ होता है, जिससे आपकी जो दिन की भाग दौड़ है काफ़ी हद तक उससे आपको रिलीफ मिल जाता है. आता आपण बघणार आहोत रॉयल पॅराफिन पेडिक्योर आणि त्यासाठी काय काय करावं लागतं ह्याची माहिती मला इरशाद जी देतील. सबसे पहले क्या करेंगे? सबसे पहले नेल्स को प्रेपर क्लीन करके अल्ट्रासोनिक हॉट वाटर टब में डिप करेंगे, जो कि डिफरेंट रेज और जैकोजी से ट्रीट होते हैं फॉर स्ट्रेस रिलीफिंग. चलिए देखते हैं यहाँ पर एक सबसे पहले लुक लेते हैं. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत त्याचं प्रात्यक्षिक बघूया. अल्ट्रासोनिक हॉट वाटर, इसमें 10 to 15 मिनट्स डिपिंग करते हैं पैरों की, डिपेंडिंग कि आपके पैरों की कंडीशन क्या है, कितने स्ट्रेसफुल हैं आप. आफ्टर डिपिंग देन वी स्टार्ट क्लीनिंग. उसके बाद क्लीनिंग स्टार्ट होती है. नेल्स वगैरह पहले कट किए जाते हैं. आफ्टर डिपिंग 10 to 15 मिनट्स डिपिंग के बाद नेल्स कट एंड फाइल किए जाते हैं. आफ्टर नेल्स कटिंग और फाइलिंग, उनकी शेपिंग के बाद क्यूटिकल क्रीम लगाते हैं सो दैट जो क्यूटिकल्स हैं हमारे वो रिलीज़ कर दें नेल्स को. क्यूटिकल क्रीम लगाने के बाद अगेन हम लोग डिप करते हैं अल्ट्रासोनिक वाटर में. देन पुशिंग एंड क्लीनिंग ऑफ क्यूटिकल्स का प्रोसेस चलता है. डेड क्यूटिकल्स निकालने के बाद हम लोग स्पेशल D10 क्रीम लगाएंगे. इट्स अ D10, जिससे आपका नकल्स वगैरह की जो ब्लैकनेस भाग दौड़ में आपके जो अभी फेस्टिवल सीजन में शॉपिंग में आ गई है वो रिमूव हो जाएगी. ओके. D10 जो आपके क्लाइंट के पैरों में लगाते हैं 10 से 15 मिनट के बीच रखते हैं. उसके बाद रिमूव करते हैं. देन वी स्क्रैपिंग. स्क्रैपिंग थोड़ा सा क्रिटिकल प्रोसेस है बिकॉज जितने मैनिक्योर पेडिक्योर के हम लोग इम्प्लीमेंट्स होते हैं ये बहुत ज़्यादा हाइजीनिक होना चाहिए, स्टरलाइज्ड होना चाहिए. आफ्टर स्क्रैपिंग जेल स्क्रब किया जाएगा. This is a special gel scrub based with aloe vera gel.
एलोवेरा जैसे कि हमारे आयुर्वेदास में एंड मेडिसिन में कहा गया है, एलोवेरा इज़ वेरी सूदिंग। एलोवेरा स्किन के लिए बड़ा सूदिंग है। इट हैज़ हीलिंग इफेक्ट्स ऑल्सो। तो इसके साथ ये स्क्रब बनाया गया है। ओके। जेल स्क्रब के बाद मसाज किया जाएगा। मसाज बहुत ज़्यादा स्ट्रेस बस्टर होता है। स्पेशल कोको बटर एंड प्योर क्रीम मिक्सचर से मसाज क्रीम बनाया जाता है। और मैं ख़ुद भी एडवाइस देता हूँ कि आप शॉपिंग वॉपिंग के बाद अपने आप को भी थोड़ा टाइम दीजिए। दिवाली मनाने से पहले स्ट्रेस रिलीव कर लीजिए। रिलीफिंग मसाज के बाद जेल पैक अप्लाई करेंगे। जेल पैक अगेन हम एलोवेरा पे ज़्यादा एम्फेसाइज करते हैं, बिकॉज एलोवेरा जैसा कि मैंने आपको बताया उसमें बहुत सी हीलिंग पावर्स और सूदिंग पावर्स हैं। इसके बाद अब एलोवेरा जेल पैक अप्लाई किया जाएगा। एज यू सी 10 मिनट हो गए हैं जेल पैक को। अब हम जेल पैक रिमूव करेंगे। जेल पैक रिमूव करने के बाद, वॉश आउट करने के बाद पैराफिन अप्लाई होगा। पैराफिन बहुत इम्पॉर्टेंट और अहम पार्ट है, बिकॉज हमारे स्ट्रेस रिलीफिंग पेडिक्योर का नाम ही रॉयल पैराफिन पेडिक्योर है। अभी ये इसमें पैराफिन लगाएंगे। पैराफिन वैक्स 10 मिनट तक रखने के बाद इसको रिमूव करते हैं। फिर आगे प्रोसीड करते हैं नेल पॉलिश के लिए। लेट्स सी पैराफिन वैक्स। अब आप देखेंगे इट्स अ कंप्लीट ड्राइनेस रिमूवर। आपके फीट में जो भी ड्राइनेस होगी, स्ट्रेस होगा, ये बहुत फ़ायदेमंद है पैराफिन। पेडिक्योर कंप्लीट होने के बाद फ़र्क देखिए, डिफरेंस देखिए, ग्लो देखिए। कितने अंतराल के बाद इसे हम लोग कर सकते हैं? रॉयल पैराफिन पेडिक्योर अगर एज अ ट्रीटमेंट, लाइक आपके ब्रूसेस एंड ड्राइनेस है हील्स में या स्ट्रेस ज़्यादा है, तो एज अ ट्रीटमेंट यू कैन हैव इट आफ्टर एवरी 15 डेज और 10 डेज लाइक दैट। बट अगर ऐसे ही आपको कराना है तो आई रिकमेंड 20 दिन बाद, 25 दिन बाद यू मस्ट गेट रॉयल पेडिक्योर ट्रीटमेंट्स। रॉयल पॅराफिन ट्रीटमेंट कशी होती, त्याचे फायदे आपण जाणून घेतलेत। इथे घेतोय छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आणखीन एक ब्युटी ट्रीटमेंट आपण बघणार आहोत। पण वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा मी मराठी न्यूज। टिंटिंग दाखवणार आहे। टिंटिंग म्हणजे आयब्रो कलर आणि आयलॅशेस सुद्धा कलर केले जातात। सो मी त्याचाच तुम्हाला आज एक डेमो दाखवेन। मला लागेल क्लेन्झर, त्याच्यानंतर टोनर आणि मग प्रोटेक्टिंग क्रीम आहे। इथे आहे माझं टिंट, इथे आहे माझं डेव्हलपर, कॉटन आणि टिश्यू आणि पॅन। त्याच्यानंतर हे माझं टिंट ज्याच्याने मी कलर करेन आयब्रोज। पहिल्यांदा आपण सुरुवात करणार क्लेन्झिंग बरोबर, कारण की फेसवरती डर्ट असतो, स्वेट असतो, तर ते सगळं आपली कुठली ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी ते पूर्णपणे काढण्याची गरज आहे। त्यामुळे आपण क्लेन्झिंग मिल्कने पहिलं क्लेन्झिंग करणार आहोत। क्लेन्झिंग केलं की जनरली पोर्स ओपन होतात, कारण की आपण डर्ट वगैरे काढत असतो,
तर ते केल्यानंतर परत टोनिंग करणं कंपल्सरी आहे, कारण की पोर्स थोडे कॉन्ट्रॅक्ट करावे लागतात. टोनिंग नेहमी टॅपिंग मुवमेंट्समध्ये केलं जातं. ओके. आणि मग नंतर त्याला वाईप करू शकता तुम्ही. एक्सेस टोनर आपण डॅप करून घेऊया. आता मी प्रोटेक्टिंग क्रीम लावते, कारण कलर असतो शेवटी, त्यांनी स्किनला स्टेन नाही करावं म्हणून आपण हे प्रोटेक्टिव्ह क्रीम आयब्रोजच्या आणि आयलॅशेसच्या आजूबाजूला लावतो. मी कॉटन पॅड्स लावते प्रोटेक्शनसाठी. आता आपण टिंट करायला घेऊया. याच्यामध्ये मी ॲक्टिवेटर टाकते, म्हणजे जसं ब्लीचमध्ये ॲक्टिवेटरची गरज असते तसं हा कलर ॲक्टिवेट करायसाठी याच्यामध्ये ॲक्टिवेटर टाकतात. साधारण किती दिवस हा रंग टिकतो आयब्रो आयलॅशेसचा? अराउंड 15 to 20 days टिकतो हा. ज्यांचे आयब्रोज ग्रे आहेत किंवा एकदम लाईट असतात, दिसतच नाहीत, मग आपण जनरली आयब्रो फिलिंग करतो किंवा आय पेन्सिल वगैरे लावतो, पण ते असं खूप फेक दिसतं, कळून येतं की मी काहीतरी लावलं आयब्रोजला. तर हा एक खूप चांगला ऑप्शन आहे, कारण ह्याच्यामध्ये कळून पण येणार नाही समोरच्याला की तुम्ही काहीतरी केलंय. ऑलमोस्ट किती कॉस्ट वरते या ट्रीटमेंटची? अराउंड 1500 ते 2000 पर्यंत व्हेरी होतं, डिपेंड ऑन द सलॉनचा ब्रँड. आत्ताच आपण एक ब्युटी ट्रीटमेंट बघितली, जी होती टिंटिंग ट्रीटमेंट, जिथे आपण आयब्रोज आणि आयलॅशेसना कलर केलेलं बघितलं, ते कसं करतात ते बघितलं. इथे घेतोय छोटासा ब्रेक, आणि ब्रेक नंतर आणखीन एक ब्युटी थेरपी आपण बघणार आहोत. पाहत रहा मी मराठी न्यूज. सर्वात आधी आपण एक्सफोलिएट करणार आहोत, कारण की कुठलाही प्रॉडक्ट पेनिट्रेट करायसाठी आधी वरची डेड स्किन काढणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण एक्सफोलिएशन करणार आहोत हा स्क्रब घेऊन. काही लोक ट्रीटमेंट डेड स्किन म्हणजे एक्सफोलिएट न करता सुद्धा करतात, बट एक्सफोलिएट करून नंतर केल्याने 10 ते 28% पेनिट्रेशन वाढतं, कारण की पोर्स मोकळे होतात. आणि वरचे डेड सेल्स जे अक्युमुलेटेड असतात, जनरली आपण करत नाही एक्सफोलिएशन, त्यामुळे ते डेड सेल्स सगळे वरतीच जमा होऊन राहतात, आणि मग तुम्ही जे काही करता ट्रीटमेंट ती फक्त वरतीच राहते, म्हणजे आत पेनिट्रेट होतच नाही काय. त्यामुळे डेड सेल्स काढणं एक्सफोलिएट करून ही खूप महत्त्वाचा प्रोसिजर आहे. कोलॅजन बेस्ड क्रीम लावते माझ्या इलेक्ट्रोपोरेशन ट्रीटमेंटसाठी. हेच मी यांच्या स्किनमध्ये पेनिट्रेट करणार आहे. इलेक्ट्रोपोरेशननी बेसिकली स्टिम्युलेशन होतं, परत ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, लिफ्टिंग पण होते. म्हणजे मी जो प्रॉडक्ट घेईन तो त्याचा रिझल्ट देतो. फॉर एक्झाम्पल आता मी यांच्यासाठी हायड्रेशन बेस्ड प्रॉडक्ट घेतला आहे, सो याच्यामुळे यांना हायड्रेशन मिळेल. मी आता इलेक्ट्रोपोरेशन करायला घेते आणि सुरू करते मी आता. इंटेन्सिटी मी याची अराउंड 3 to 4 लाईट्स सेट करेन. इलेक्ट्रोपोरेशनला ऑप्शन आहे असं सांगता नाही येणार मला, पण वी हॅव अदर ऑप्शन्स जे सेम रिझल्ट देतात आणि त्याचे रेट पण कमी आहे, म्हणजे आपला पॉकेट पण बघितलं पाहिजे. सो देर इज समथिंग कॉल्ड एज आयनायझेशन, देर इज समथिंग कॉल्ड एज अल्ट्रासाऊंड. तर त्या दोन्हीमध्ये पण हे काम करता येतं, पण इतका त्याच्यामध्ये डिफरन्स नाही, म्हणजे इतका रिझल्ट त्याच्यात नाही येणार. सो इफ आय एम डुईंग दॅट आय कॅन गेट से अराउंड 30%, याच्यामध्ये आय गेट अराउंड 50 to 60%.
साधारण या ट्रीटमेंटचे किती सिटिंग्स करावे लागतात एका माणसाला? जर मी यांची स्किन बघितली तर यांना अराउंड 6 सिटिंग्सची गरज आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी त्यांना 2 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून एकदा मेंटेनन्ससाठी म्हणून यायला सांगेन. ओके. आता आपलं मशीनचं ट्रीटमेंट करून झालेलं आहे. आता मी यांचा जो एक्सेस प्रोडक्ट उरलेला आहे त्याला मी वाईप करून घेते. त्याच्यानंतर आपण त्यांना मास्क, एक फिनिशिंग म्हणून मास्क लावायचा. तो पण हायड्रेटिंग मास्कच घेतले मी त्यांच्यासाठी. ट्रीटमेंट करून झाले, माझा एक्सेस प्रोडक्ट वाईप करून झाले. आता मी मास्क लावायला घेते. हा मास्क सुद्धा हायड्रेटिंग मास्कच आहे. आपला हायड्रेशन मास्क लावून झालेला आहे आणि साधारण तुला इथे मला विचारायचं वाटलं की या ट्रीटमेंटची किती कॉस्ट पडते? इलेक्ट्रोपोरेशन या कम्प्लीट ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये मसाज सुद्धा ॲड करू शकतात. म्हणजे फूडसारखं तुम्ही टाकाल तेवढं कमीच आहे. बट साधारण ओनली फॉर इलेक्ट्रोपोरेशन वी वुड चार्ज अराउंड 3,500 to 4,000. आता आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल मेकअप, जो कोणत्या प्रकारे केला जातो. आपल्या बरोबर आहे इर्शाद. बेस कंप्लीट हो गया है. नाउ आई एम डूइंग आई मेकअप. सिल्वर रिफ्लेक्ट्स लाइट. आजच्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.